चला मंडळी, आज बनवूया 2 कप मैद्यापासून 50 नानकटाई. अगदी परफेक्ट तयार होतात. टेक्स्चर आणि कलर बघा, एकदम परफेक्ट बेकरी स्टाईल. अगदी मंडळी, कढईमध्ये नानकटाई तयार करणार एकदम परफेक्ट खुसखुशीत तयार होते. नानकटाई तयार करण्यासाठी अर्धा कप इतकं आपल्याला साजूक तूप छानपैकी परातीमध्ये काढायचं आहे. तसंच त्यामध्ये 1 कप इतकी पिठी साखर ॲड करायची आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, मिश्रण व्यवस्थितपणे मिक्स आउट करून घेतलं की आता हे मिश्रण आपल्या तळ हाताच्या मदतीने छानपैकी या पद्धतीने फेटायचं आहे. साधारणतः 5 मिनिटांनंतर पाहू शकता या पद्धतीने एकदम क्रीमी मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. अगदी केकची क्रीम असते तसं. नंतर यामध्ये आपल्याला छानपैकी 2 कप इतकं मैदा ॲड करायचा आहे आणि पाव कप इतकं बेसन पीठ, चिमूटभर मीठ ॲड करायचं आहे, 1 चमच विलायची पावडर, अर्धा चमच इतकी बेकिंग पावडर ॲड करायचं, बेकिंग सोडा नाही. तसंच मंडळी, तुम्ही इथे गव्हाच्या पिठाने देखील नानकटाई बनवू शकता, एकदम परफेक्ट बनेल. हे मिश्रण या पद्धतीने मिक्स आउट करायचं आहे. हे बघा, मिश्रण छानपैकी मिक्सजीव करत या पद्धतीने गोळा तयार करून घेतलेला आहे. मिश्रणामध्ये साजूक तुपाचं प्रमाण व्यवस्थित असलं ना, या पद्धतीने परफेक्ट गोळा तयार होतो. नंतर या पद्धतीने डायरेक्टली नानकटे आपल्याला तयार करायचे आहे. या पद्धतीने राऊंड शेपचे बॉल्स करायचे, थोडंसं प्रेस करायचं आहे. सुंदर अशी नानकटे तयार होते. त्यावरती गार्निश मनपसंत आपल्याला ड्रायफ्रुट्स लावायचं आहे. आता ज्या प्लेटमध्ये नानकटे करायचं त्याला छानपैकी साजूक तुपाने आपल्या या पद्धतीने ग्रीस आउट करायचं आहे. नंतर या पद्धतीने आपल्याला छानपैकी थोड्या थोड्या अंतराने नानकटे अरेंज करून द्यायचे आहे. सो नानकटे बेक करण्यासाठी रेडी आहे. आता लो फ्लेम वरती कढई ठेवून कढईमध्ये स्टँड ठेवून छानपैकी नानकटेची प्लेट ठेवून नानकटे आपल्या प्लेटने कव्हर करून देऊन लो फ्लेम वरती 15 मिनिटाकरिता बेक करायचे आहे. 15 मिनिटानंतर छानपैकी झाकण उघडायचं आहे. वाव, मस्तच. हे बघ, कसली नानकटे फुलली गेलेली आहे. आता गॅस बंद करून देऊन नानकटे पूर्णपणे थंड करायचे. थंड झाल्यानंतर बघा, एकदम लगेच नानकटे रिमूव्ह होते. खूपच अप्रतिम नानकटे तयार होते. नक्की ट्राय करून बघा. हे बघा, कसलं सुरेख कलर आणि टेक्स्चर आलेला आहे. व्हिडिओ लाईक करा, आपल्या चॅनल प्लीज सबस्क्राईब करा, तसं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आतमधलं नानकटेचं टेक्स्चर बघा, अगदी खुसखुशीत झालेलं आहे. चला मंडळी, पुन्हा भेटूया. हर हर महादेव.